नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओत इयत्ता दुसरीच्या सनई या पाठ्यपुस्तकातील तिसरी कविता कोण कुठे राहतो या कवितेवरील प्रश्नोत्तरे व अभ्यासक्रम सोडवणार आहोत। तसेच यातील अधिक प्रश्नही सोडवणार आहोत। तर मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका। या कविता वाचनाचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे। मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड। मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात इम्पॉर्टंट टिप व ॲडिशनल क्वेश्चन्स यांचा समावेश केलेला आहे, ते मिस करू नका। स्टुडंट्स, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड फॉर मोर सच न्यू हेल्पफुल एज्युकेशनल व्हिडिओज। तर आता आपण या कवितेखाली दिलेला अभ्यासक्रम सोडवण्यास सुरुवात करूया। अभ्यासक्रमाच्या सुरुवातीस आहे गप्पा गोष्टी करूया। प्रश्न पहिला, तुमच्या घरातली तुमची आवडीची जागा कोणती? माझी अभ्यासाची खोली आमच्या घरातील माझी आवडीची जागा आहे। तुम्ही तुमची आवडीची जागा म्हणजे फेवरेट प्लेस इन युअर हाऊस तुम्ही कुठली आहे, कोणती आहे ती लिहू शकता। प्रश्न दुसरा, तुमच्या घरात कोणकोणत्या वस्तू आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे आमच्या घरात कपाट, टेबल, खुर्ची, गॅस स्टोव इत्यादी वस्तू आहेत। या प्रश्नाचे उत्तर म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वस्तूंची नावे लिहू शकता ज्या तुमच्या घरात आहेत। प्रश्न तिसरा, तुमच्या घरात किती माणसे राहतात? उत्तर, आमच्या घरात 4 माणसे राहतात। तुम्ही तुमच्या घरात किती माणसे राहतात म्हणजेच तुमच्या घरातील फॅमिली मेंबर्स किती आहेत ते काउंट करून इथे लिहायचे आहेत। यापुढील उपक्रम आहे वाचूया आणि लिहूया। हे प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण सोडवूया काही अधिक प्रश्न। 1. वटवाघळाचे उलटे डॅश। इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे वटवाघळाचे उलटे पाय। तर या रिकाम्या जागेत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। दुसरं आहे काय काय साठवते गल्ली डॅश। काय काय साठवते गल्ली बोळात। नंतरचं वाक्य आहे तिसरं वाक्य, खूप सारे डॅश एक राणी माशी। याचं उत्तर आहे खूप साऱ्या मधमाशा एक राणी माशी। चौथं वाक्य आहे डॅश विंटो जाळे कसे भर भर भर। याचे उत्तर आहे कोळी। कोळी विंटो जाळे कसे भर भर भर। त्यानंतर पाचवं वाक्य आहे इकडे तिकडे डॅश झाली घर भर। याचे उत्तर आहे इकडे तिकडे जळमटे झाली घर भर। नंतरचं सहावं वाक्य आहे डॅश कसा चिकटत असेल सांग। या प्रश्नाचं उत्तर आहे डिंका विना कसा चिकटत असेल सांग। आणि सातवं आहे लोंबकळत बसतो हलवत टांग। लोंबकळत बसतो हलवत डॅश, लोंबकळत बसतो हलवत टांग। आता आपण पाठ्यपुस्तकात कवितेखाली दिलेला अभ्यासक्रमातील पुढील सेक्शन म्हणजे वाचूया आणि लिहूया या प्रश्नांची उत्तरे लिहूया। प्रश्न पहिला, मुंगीबाई कुठे राहते? या प्रश्नाचे उत्तर आहे मुंगीबाई वारुळात राहते। प्रश्न दुसरा, मधमाशा काय जमवतात? मधमाशा मध जमवतात। आता सोडवूया पुढील अभ्यासक्रम, शोधूया, गंमत करूया। तुमच्या घरात किती खिडक्या आणि दारे आहेत ती मोजूया आणि लिहूया। खिडक्या किती आहेत ते मोजून लिहायचं आहे, दारे किती आहेत ते मोजून लिहायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, गंमत करण्यासाठी जेवढ्या खिडक्या आहेत तेवढ्या बेडूक उड्या मारायच्या आहेत। जेवढ्या खिडक्या आहेत तेवढ्या बेडूक उड्या मारूया। जेवढी दारे आहेत तेवढ्या उलट्या उड्या मारूया। उलट्या म्हणजे रिव्हर्स, उलट्या दिशेने आपल्याला जेवढ्या दारे आहेत तेवढ्या उड्या मारायच्या आहेत।
आमच्या घराला 4 खिडक्या आहेत म्हणून मी 4 लिहिलं आहे. खिडक्या 4 आणि दारे 3. आता म्हणून मला किती उड्या माराव्या लागणार? 4 बेडूक उड्या लाल रंगाने दाखवल्या आहेत त्या, व उलट्या उड्या 3 मारायच्या आहेत मला उलट्या दिशेने. तुमच्या आजूबाजूला दिसणारे प्राणी, पक्षी आणि त्यांची घरे यांच्या जोड्या जुळवूया. इथे काही चित्र दिले आहेत प्राणी व पक्ष्यांची, व त्याच्या बाजूला त्यांची घरे दिली आहेत. आता या दोन्ही गटांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. पहिल्या गटात आहे ते गाय, कुत्रा, घुबड, चिमणी व म्हणजेच पक्षी व मुंगी. आणि दुसऱ्या गटात आहे ढोल, वारूळ, घरटे, गोठा आणि कुत्र्याचे घर किंवा कुत्ता घर. आता आपल्याला याच्या जोड्या जुळवायच्या आहेत कोण कुठे राहतात त्याप्रमाणे. तर पहिली आहे गाय. गाय कुठे राहते? गोठा, गोठ्यात राहते. कुत्रा, कुत्ता घर किंवा कुत्र्याचे घर. नंतर आहे ते घुबड. घुबड ढोलीत राहतो. आणि चिमणी घरट्यात राहते किंवा पक्षी घरट्यात राहतात. व मुंगी जी आहे अँट, ती वारुळात राहते, अँट हिलमध्ये राहते. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता पाहूया पुढील उपक्रम. कविता करूया. माझी एक बाहुली छान, तिला आहेत मोठे डॅश. इथे आपल्याला कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. दुसरं आहे ते मला आवडते माझी शाळा डॅश, तिथे भिंतीवर काळा. आता इथे आपल्याला डॅश आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तो यमक जुळणारा शब्द लिहायचा आहे व या कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. तर या ओळी एक एक शब्द घातल्यावर पूर्ण होतात त्या अशा. माझी एक बाहुली छान, तिला आहेत मोठे कान. आणि दुसरं म्हणजे मला आवडते माझी शाळा, फळा तिथे भिंतीवर काळा. या आपण कवितेच्या ओळी पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतरचा उपक्रम आहे तो म्हणजे खाली दिलेल्या चित्रातील 3 फरक शोधूया आणि गोल करूया. इथे आपल्याला 2 चित्रे दिलेली आहेत. त्यामधील फरक आपल्याला शोधून काढायचा आहे व त्यावर गोल म्हणजे सर्कल करायचं आहे. इथे आपल्याला 3 फरक शोधून काढायचे आहे, पण मला 5 मिळाले म्हणून मी 5ही फरकांवर सर्कल केलं आहे, गोल केलेले आहेत. फरक म्हणजे दोन्ही चित्रात फरक काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बोथ द पिक्चर्स? तर पहिल्या चित्रात आपल्याला एक बर्ड पक्षी दिसतो आहे, तो खालील चित्रात नाही आहे. त्याप्रमाणे फुले पण खालील चित्रात दिसत नाही आहेत. वरील चित्रात 2 ढगांची चित्र आहेत, खालील चित्रात एक ढग नाही आहे म्हटल्यावर तो पण एक फरक होऊ शकतो. त्यानंतर वरील चित्रात जे घर दाखवलेले आहे ते झाडाखाली दाखवलेले घर आहे ते खालील चित्रात नाही आहे. हा झाला चौथा फरक. व कासवाचं चित्र वरील चित्रात आहे पण खालील चित्रात दाखवलेलं नाही आहे. हे झाले 5 फरक जे आपण शोधून त्यावर गोल केलेला आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड व यातील कंटेंट म्हणजे आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल video. Do like, share, subscribe Excel Tuition Goa Board for more such new videos. धन्यवाद.